नमस्ते मंडळी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच प्राजक्ताच्या स्वयंपाकघरामध्ये. तर आज आपण काय बनवणार आहोत, तर आज बनवणार आहोत पनीर दम बिर्याणी. तर चला मंडळी, करायची का सुरुवात पनीर बिर्याणीसाठी. बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे लांब दाण्याचा अर्धा किलो बासमती तांदूळ यूज केलेला आहे. याला आपल्याला 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये असंच भिजत ठेवायचं आहे. पनीरच्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूयात. मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेले आहे, ते मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे उभे लांब कापून घेतलेले आहेत. त्यानंतर मोठे 2 टोमॅटो चांगले लाल पिकलेले बघून घ्यायचे. त्यानंतर इथे आहे थोडी कोथिंबीर, कोथिंबीरीचे देठेही आहेत. त्यानंतर आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण आहे आणि अद्रक आहे आणि काही मसाले घेतलेले आहेत. इथे मी घेतलेले आहेत 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे धना पावडर, 1 चमचा हळद आणि 2 मोठे चमचे गरम मसाला. तसंच आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत आणि इथे लागणार आहेत 10 ते 12 काजू. सर्वप्रथम आपण पनीरला मॅरिनेट करून ठेवूयात. तर मॅरिनेशनसाठी लागणार आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि अर्ध्यापेक्षा जास्त थोडा गरम मसाला. आता आपण या सर्व मसाल्यांना पनीरला व्यवस्थित कोट करून घेऊयात. हे बघा, सर्व मसाले पनीरला व्यवस्थित कोट झालेले आहेत. मी इथे थोडासा तळलेला कांदा घेतलेला आहे आणि 5 ते 6 तळून घेतलेले काजू घेतलेले आहेत. पनीरची भाजी बनवण्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊयात. हे तेल तेच आहे जे कांदा तळून राहिलेले आहे, त्याने फ्लेवर खूप छान येतो भाजीला. यामध्ये आपण काही गरम मसाले टाकणार आहोत. 2 ते 3 हिरव्या वेलची आहेत, त्यानंतर काळी मिरी आहे आणि लवंग आहेत. यातच आपल्याला ॲड करायचे आहेत 2 मोठे लांब कापून घेतलेले कांदे. याला व्यवस्थित एकदा हलवून घेऊयात. कांद्याला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. कांदा थोडा ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे. कांद्याला छान गोल्डन कलर आलेला आहे. यामध्येच आता आपल्याला ॲड करायचे आहे 2 मोठे लाल टोमॅटो. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर, कोथिंबीरीची देठ, हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक. याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही गरम मसाले ॲड करायचे आहेत. मी इथे काजू ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आहे हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. यानंतर याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये. याला व्यवस्थित एकदा एकत्र करून घेऊयात. यामध्येच मी इथे 1 चमचा साखर टाकून घेते, याने चव खूप छान येते भाजीला. यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं असं शिजत ठेवूयात. यासाठी लागणारे तांदूळ शिजवून घेण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कोथिंबीर, पुदिन्याची पानं आहेत, काही गरम मसाले आहेत, लिंबू आहे. भात बनवण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यामध्ये मी आता काही गरम मसाले टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे मसाले आवडतात तसे तुम्ही ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर मी थोडी साखर टाकलेली आहे. पुदिना आणि कोथिंबीरीची पानं आहेत, हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करा. यानंतर या सर्वांचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरेपर्यंत एक उकळी काढून घेऊयात आपण याची. गरम मसाला ॲड केल्यामुळे पाण्याला पिवळट रंग आला होता, तर आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊयात. बघा, आता पाण्याचा रंग आधीसारखाच पांढरा झालेला आहे. या स्टेपवर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मसाले काढून घेऊ शकता. आता
आपण 2 मोठे चमचे मीठ ॲड केलेलं आहे. मीठ यामध्ये थोडं जास्तच टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण अर्धा तास भिजत ठेवलेलं बासमती तांदूळ यामध्ये ॲड करून घेऊयात. लक्षात असू द्या, फक्त पाणी चांगलं गरम आणि उकळी आलेलं असावं. भाताला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि आता याला 3 ते 4 मिनिटं असंच मोठ्या फ्लेमवरती शिजवून घेऊयात. बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे भाताला. साईडलाच पनीरच्या भाजीसाठी जो आपण मसाला गरम करून घेतला होता तो आता पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. फाईन प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला. मसाला अगदी बारीक करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मसाला व्यवस्थित बारीक झालेला. साईडलाच आपला भातही व्यवस्थित शिजलेला आहे. भात कसा शिजला हे बघण्यासाठी मी थोडं भात हातावर घेत आहे. हे बघा, भात एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. आपल्याला 80 ते 90% भात शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण नंतर याला दम देणार आहोत. त्यामध्ये उरलेला भात व्यवस्थित शिजतो. याला गाळणीच्या सहाय्याने गाळून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवत आहे. मी सगळा भात या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि गरम मसाले, पुदिन्याची पानेही वेगळी करून घेतली आहेत. याला आता साईडला ठेवून घेऊयात आणि आता पनीरच्या भाजीची तयारी करूयात. पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. पनीरच्या भाजीसाठी थोडं तेल जास्तच घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्येच मी लाल मिरची पावडर टाकत आहे. त्याने भाजीला कलर खूप सुंदर येतो. त्यानंतर जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला ॲड केलेला आहे. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजून घेऊयात, जेणेकरून त्याचं तेल वेगळं होईल. पनीरच्या भाजीसाठी आपल्याला थोडंसं दही लागणार आहे. मी या दह्यामध्ये सगळे मसाले थोडे थोडे ॲड केले आहेत, जेणेकरून दही आपण मसाल्यामध्ये टाकल्यानंतर दही फुटणार नाही. या स्टेजवर मसाल्यामध्ये आपण दही टाकून घेऊयात. दही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या स्टेजला इथे मी तळून घेतलेल्या कांद्यापैकी 30 ते 40% कांदा मी इथे ॲड करून घेतलेला आहे. भाजीवर झाकण ठेवून पुन्हा 3 ते 4 मिनिटं उकळी काढूयात. भाजीला बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तेलही सेपरेट झालेलं आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर ॲड करून घेऊयात. याला व्यवस्थित एकत्र करून यामध्ये काही मसाले कमी जास्त असतील तर फ्लेवर्स तुम्ही ॲड करून घ्या. सॉरी, मी इथे मीठ टाकायला सांगायचं विसरलेली आहे, तर तुम्ही इथे मीठही ॲड करून घेऊ शकता. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. भाजी आपली तयार झालेली आहे. याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून याला झाकण लावून आपण साईडला ठेवून घेऊयात. आपली भाजी तयार झालेली आहे. भातही तयार झालेला आहे. चला तर मग थर द्यायला सुरुवात करूयात. मी इथे जाड तळ्याचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा भात टाकून घेत आहे. बघा किती मोकळा झालेला आहे भात. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि पुदिन्याची पानं टाकून घेऊयात. त्यानंतर तळून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे. यामध्येच व्यवस्थित आता पनीरची भाजी टाकून घेऊयात. इथे मी अर्धी पनीरची भाजी टाकून घेतलेली आहे भातावर. व्यवस्थित भातावर सगळीकडे समान पनीरची भाजी टाकून घ्यायची आहे. यानंतर मी उरलेल्या भातापैकी अर्धा भात टाकून घेत आहे. सेम स्टेप करायची आहे आता इथे, जशी आपण अगोदर केली होती. भात टाकून घ्यायचा आहे, कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा भाजीचा थर द्यायचा आहे. सगळा भात टाकून घेतल्यानंतर शेवटच्या थरामध्ये कोथिंबीर, पुदिना जरा जास्त टाकून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि पुदिना दम दिल्यानंतर काळा पडतो. जर तुम्हाला या स्टेजला ॲड नसेल करायचं तर ती तुमची चॉईस आहे. मला आवडतं म्हणून मी ॲड करत आहे. त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे. भाताला दम देण्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. त्याच्यावरती बिर्याणीचं भांडं ठेवलेलं आहे आणि जाडसर असा खलबत्ता ठेवून घेतलेला आहे. आता हाय फ्लेमवरती आपल्याला 5 ते 10 मिनटं आणि लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं आपल्याला भाताला दम देऊन घ्यायचा आहे. आता बिर्याणी म्हटलं तर कोशिंबीर आलीच. तर कोशिंबीरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मी इथे चॉप करून घेतलेल्या आहेत. एका बाउलमध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे. काकडी ॲड करायची आहे. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे.
बारीक कट करून घेतलेली एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. याच्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे. दही ॲड करून याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. मी इथे काळे मीठ ॲड करून घेत आहे. अशा प्रकारे आपली कोशिंबीरही तयार झालेली आहे. आता बघूयात आपण भाताला दम बसला आहे की नाही. चला तर मग बघूयात का? आहा! बिर्याणीचा काही सुगंध येत आहे आणि बघू शकता तुम्ही बिर्याणी ही किती सुंदर झालेली आहे. त्यामध्ये मी थोडेसे काजू ॲड करून थोडंसं साजूक तूप ॲड केलं होतं वरतून. आता एका बाउलमध्ये बिर्याणी काढून घेऊयात. कधीही बिर्याणी एका साईडूनच काढायची आहे. बघा किती मस्त झालेली आहे बिर्याणी आपली. तीही घरच्या घरी, हॉटेलसारखी. घरच्या घरी हॉटेलसारखी पनीर बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.